बघा आता काय येऊ राहिली, कोजागिरी दसरा झाला, कोजागिरी झाली, मग आता काय दीपावली. आता बघा दीपावलीचं अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. आनंदाची दीपावली घरी बोलवा वनमाळी, घाली ते रांगोळी मी गोविंद गोपाळा. तर राम ज्या वेळेला 14 वर्ष वनात होता त्यावेळेला अयोध्येमध्ये 14 वर्ष दिवा लावला नव्हता. आणि ज्या वेळेला राम अयोध्येत आल्यानंतर काय केलं, दिवे लावले, आनंद उत्सव साजरा केला. दुसरी एक कथा अशी आहे का ज्या वेळेला बली याच्यापाशी अहंकार होता, तो इंद्राचं राज्य मोगत होता, राक्षसांचं राज्य तयार करता, अहंकारपणा. आणि देवाला अहंकार नको आहे, मीपणा नको आहे. आणि मग त्या बळीच्या दारामध्ये वामनाचं रूप घेतलं आणि भगवंत गेला. त्याला काय सांगितलं, मला 3 पावलं भूमी दे. तर त्याला काय अहंकार होता, आता याचे पावलं किती घे, अरे म्हणा 3 गावं मागणार, नाही म्हणा 3 पावलं. पहिल्या याच्यामध्ये भगवंताना सगळी पृथ्वी आपली, आकाश, आणि 3रा पाय ठेवू कुठं. तर याचा अर्थ असा आहे की भगवंत सगळ्या ठिकाणी आहे. गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलेले मी सगळ्या ठिकाणी. लोकांना एवढं समजूनही बी आज लोक काय करतात, अनेक ठिकाणी 33 कोटी देवात रमलेत आणि नादून गेलेत. आणि भगवंतानं ओपन सांगितलेले गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये मी सगळ्या ठिकाणी भरलेलं आहे. आणि लोक अंधश्रद्धेच्या नादी लागलेत. तर गीतेचा 7वा अध्याय वाचा आणि भगवंताची ओळख करून घ्या. आणि मग त्याच्या डोक्यावर पाय दिला आणि त्याला पाताळात घातलं, आणि त्याचा कोण झाला, द्वारपाल झाला. आणि मग लक्ष्मी बळीपाशी गेली आणि तिला काय सांगितलं, त्याला तू आता देऊन त्याला हात जोडले, बाई तू कोण आहे, म्हणे मी तुझी बहीण आहे. मग आता रक्षाबंधनाच्या दिवशी तिनं काय केलं, त्याला राखी बांधली. मग आता तिनं राखी बांधली, तिला काहीतरी द्यायलाच पाहिजे ना. मग म्हण तुला काय देऊ, म्हण तुझ्या दारा जो द्वारपाळ आहे ना तो माझा नवरा आहे. आता माझ्याकडे सगळे लक्ष्मी म्हणजे काय, पण माझा हा तुझा नवरा आहे. अरे मी अपराध केला म्हणून मी देवाला राखणदार ठेवलं, आणि मग घेऊन जा म्हणून. आणि मग तिनं या दिवाळीच्या दिवशी त्याला काय केलं, वावळलं. आणि बलिप्रतिपदा, येडापेडा जाओ आणि बळीचं राज्य येऊ, अशी कोण म्हणती, बहीण म्हणती. पण आज काय झालं, बहिणी ज्या आहेत ना, या काँग्रेस सरकारनं स्वार्थापोटी बहिणीला हिस्सा कबूल केला. आणि आज महिलासुद्धा एकमेकाचा द्वेष करू लागले. भावजाईने बहिणींचा राग केला आणि त्याला कारणे झाले, कारणीभूत दोघे आहे. आणि मग बहिणी निम्या तुटून गेला. तर हा उत्सव जर म्हणला तर आनंद उत्सव आहे, बहीण भावाचं प्रेम आहे. आणि हे बहिणीचं भावाचं प्रेम आज निम्मं राहिलं नाही. तर आणि दुसरं एक, पुरुषाकडं आज समाजामध्ये या मोबाईलमुळे विकृती तयार झालेली आहे. आणि मग पाश्चात्य विचार आलेत, की फिल्म सिटी आली आणि यामुळं विकृती तयार केली. गीतेचे विचार नाहीसे झाले, त्यामुळं ती माझी कोण आहे, बहीण आहे. माझं रक्त कोण आहे, माझं रक्त लाल आहे. मग तो कोण आहे, माझा भाऊ आहे. ती कोण आहे, माझी बहीण आहे. बहिणिक भावदृष्टी बघण्याचे उत्सव म्हणजे ही दीपावली. म्हणून या मोबाईलचा इंटरनेटचा विचार दूर करा. मी दुसऱ्याच्या बहिणीकडं जर वाईट नाही बघितलं तर मला आहे, माझ्याकडं कोणी बघल. म्हणून ती माझी बहीण आहे, तो माझा भाऊ आहे. ही दृष्टी ज्या वेळेला समाजात होईल त्यावेळेला समाजाची विकृती दूर होईल. आणि बंधुभावाचं प्रेम करण्याकरता, समाजाची विकृती नाहीशी करण्याकरता हा उत्सव आहे. तर विकृती नाहीशी करा. आपण बहीण भाऊ आहे, ती माझा भाऊ आहे, ती माझी बहीण आहे. आणि समाजामध्ये सलोख्यानं नांदा, गोडीनं नांदा, असा ज्या वेळेला होईल
त्यावेळेला खरी दीपावली साजरी करील. आपली दृष्टी बदला. इंटरनेटचा वापर वाईट करा, वाईट करू नका. इंटरनेटमध्ये खूप चांगलं आहे, चांगलं घ्या, वाईट घेऊ नका आणि जीवनाचा विकास करून घ्या. जय भैरवनाथ.